हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज नाश्त्याला मी केले होते बटाट्याचे जे काप म्हणतात ना, जे रवा लावून भाजतात, तर तसं. आणि इथे रिदेशची आंघोळ वगैरे झाली होती आणि इथे रिदेश तयार करत होता. रिदेशला थोडीशी सवय लावलेली आहे, म्हणजे डायरेक्ट बाहेर नाही यायचं असं. म्हणजे त्याला टॉवेलची जोडी, त्याला एवढं काही समजत नाही अजून ती कन्सेप्ट, लाज शरम म्हणजे अशी त्याच्या कन्सेप्ट अजून नाही आहे. पण तरी म्हटलं त्याला थोडीशी प्रॅक्टिस होईल. आणि आता रिदेश थोडासा खुश होता, म्हणजे त्याचं जरा म्हणजे आवडतं त्याला असं चटपटीत खायला, म्हणून तो किचनमध्ये अशा फेऱ्या मारत होता. त्याच्यानंतर सगळं आवरलं आणि इथे मग मी माझं पण सगळं आवरलं आणि इथे चहा मी ठेवत होती मला माझ्यासाठी. वूड, लाकूड, सर्कलमध्ये ये. आता इकडे आणि इकडे लंगडी, तिकडे पाय नाही टेकवायचा. हा हात नको, हात सोड. आता येस, बेंड. टेबल क्रॉस कर. सर्कलमध्ये जम्प, स्क्वेअरमध्ये लंगडी. स्टॉप. आता इकडे ये, ब्लॅक लाईनवर पाय दे. एक ब्लॅक लाईन क्रॉसमध्ये तुला पाडायचे. क्रॉस, पिंक, येल्लो, इकडे हां, ब्ल्यू आणि ग्रीन. येस. आता रेड. पुढे पाय घे, पुढे ठेव. हां, पुढे ठेव. हां, थांब. हां, बरोबर. रेड. आणि तो रेड. आता इकडे त्याच्यावरून वॉक करत जायचं आहे तुला. खाली बघ, ब्लॅक जिथे दिसतंय ना लाईन. हां, दोन्ही. हां, आता ह्याच्यावर ये. आता हे घेऊन पुढे जा. हां, असं. चला, मी कसं केलेलं असं पुढे. हां, तसं घेऊन थांब कुठे वेट घेऊन. हां, चल. हां, आला. स्टॉप. थांब. आता सांग बघ. वूड काय? वूड म्हणजे लाकूड पासून काय बनतं बघ. लाकूड कुठे येणार? नीट बघ. लाकूड पासून काय बनतं? टेबल म्हणजे फर्निचर. काय? टेबल. तर रिदेशची एक एक्सरसाइज घेते आहे आणि त्याचबरोबर थोडं म्हणजे लँग्वेजवरती पण काम होईल असं मी बघते. तर ते जे आपले म्हणजे मी ते असोसिएटेड वर्ड्स काढले होते ना मागे, तर त्याचंच मी घेत होती. जसं म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जसं की घेतलेलं त्याने ते वूड झालं, स्टील झालं, लेदर झालं. त्याच्यानंतर अजून गोल्ड आहे, आपल्या लोकरीचा धागा. तर ह्या सगळ्या ह्याच्यापासून आपण काय काय वस्तू बनवतो. तर ते म्हणजे जसं लाकूड म्हणजे टेबलला मॅच होणार म्हणजे फर्निचर. तर त्याच्याशी रिलेटेड थोडंसं म्हणजे नवीनच कन्सेप्ट आहे ही रिदेशसाठी. तर तेच मी त्याचं घेत होती आणि मी म्हटलं थोडं डायरेक्ट पण आपण शिकवू शकतो, पण म्हटलं थोडंसं त्याचं जरा एक्सरसाइज पण होईल, म्हणजे मोटार प्लॅनिंग म्हणून मी मग तसं ते थोडंसं म्हणजे नॉर्मल आपलं जे टेबल आणि विटा वगैरे होता ना त्याच अरेंज करून. तेव्हा विटा पण माझ्या थोड्याशा आता ते ह्या झाल्यात, म्हणजे एक तर 2 भाग झालेत. मी ते तसे हे करून ठेवलेत असं. आणि ते बॉटल्स असतात ना कलरफुल, तर ते लावून ते थोडंसं म्हणजे किचकट आहे जरा. क्रॉसमध्ये ते त्याला लाईनवरती पाय देऊन क्रॉसमध्ये त्या बॉटल पाडायच्या आहेत असं. तर मी थोडंसं हे केलेलं आहे असं. मी रिदेशचं घेते आहे आणि मी बोलावं लागल्यावरती रिदेशचं थोडंसं भरकटतो रिदेश मग परत. तर आता मी जरा त्याचं घेते आणि नंतर मग कंटिन्यू करते. पुढे ये, एकदम घट्ट पकडा चिमटीत. येस, पुढे. काय खातोय? दही. खा मग. इथून
पेपा अँड हर MILY फॅमिली आर इकडे द्या आर उलट होतंय आर आर गोइंग ऑन हॉलिडे मम्मी पिक puts all their stuff in a bag बघ कच्चे गॅस दिसतोय चालू आहे ना गॅस म्हणजे काय गॅस बघ चालू आहे ना बंद केलाय म्हणून झाकण ठेवलंय कळलं जा तोंडावर पाणी मारून येतं तर आता मी चहा माझी झाली पिऊन चिवडा पण खाल्ला म्हणजे मी मध्येच उठून गेली होती जरा म्हटलं कुकर आधी लावून घेते त्यामुळे मग लेट होतो ना परत नंतर पुढे जेवण वगैरे करायला त्याच्यामुळे तर त्या बसते आणि चिवडा ना माझा म्हणजे मी जेव्हा बनवला होता ना तर तेव्हा व्यवस्थित ते पोहे ना मी भाजले नव्हते त्याच्यामुळे तो असा क्रंची लागत नव्हता तर मग परवाच्या दिवशी मी तो परत भाजला म्हणजे कमी गॅसवरती ठेवून मग तो आता थोडासा म्हणजे आता थोडाच राहिला आहे खाऊन संपवलं होतं आम्ही लोकांनी तर आता तो जरा चांगला लागत होता थोडासा तर चायबरोबर रिदेशला पण दिलेला आणि आणि काय झालं म्हणजे मला लक्षात नाही की साबुदाणे भिजत घातली होती ह्याच्यासमोरच घातलेले मी भिजत दुपारी घातलेले म्हटलं ह्याला देते तर मी याला असंच हा थोडा वेळ झोपलेला म्हणजे 15-20 मिनटं म्हणजे मी उठवलं त्याला लेटच झोपलेलं कारण मग परत रात्री प्रॉब्लेम होतो ना त्याच्यामुळे तर मी त्याला म्हटलं चल उठ तुला मी कुरमुरे देते नाही तर मग चिवडा आहे तर तो खा तर तो आला की म्हणजे लक्षातच नाही साबुदाणे भिजत घातले तर त्याने चपातीच्या डब्याच्या खाली मी ते साबुदाण्याचे भिजत घातलेलं भांडे ठेवलेलं ना तर चपातीचा डबा म्हटलं असं काय चपाती का मागतोय तर मग त्याने डब्बा बाजूला केला आणि मला ते दाखवलं साबुदाण्याचं नंतर म्हणजे लक्षात आलं म्हटलं हा साबुदाणे म्हणजे असं खाण्याशी रिलेटेड म्हणजे एवढं त्याच म्हणजे लक्षात आहे त्याने दाखवलं नसतं तर मी केलंच नसतं कारण मी पूर्ण विसरून गेली होती की मी खिचडीसाठी भिजत घातले होते ती म्हणजे त्याच्यासाठीच घातलेले तर त्याला ते म्हणजे त्याचं लक्षात आहे म्हणजे मानलं पाहिजे बाबा त्याला असं आणि नंतर त्याचा अजून एक प्रॉब्लेम असा की ना ही साबुदाण्याची खिचडी त्याच्यानंतर फोडणीचा भाजी असे त्याच्या आवडीचे आहेत ना पदार्थ म्हणजे कांदे पोहे पण आवडतात तर हे कसं त्याला ना समजत नाही म्हणजे आता आपण टाकलं ना फोडणीला आणि मिक्स केलं तर आपण कसं थोडं झाकण वगैरे ठेवतो शिजायला देतो ना लगेच थोडी नव्हतं तर त्याचं असं आहे झाकण नाही ठेवायचं लगेच प्लेट काढून ते वाढायचं त्याचं कच्चं कसं देणार ना तर हे त्याला काय माहिती त्याला काही समजतच नाही आम्ही त्याला सांगतो तरी की कच्चा आहे आणि गॅस पण म्हणून मी त्याला मगाशी दाखवत होती ते की हे बघ गॅस बंद केला आहे का अजून नाही म्हणून झाकण ठेवलेलं आहे तरी पण जरा त्याचं थोडंसं चालू होतं जरा रडणं असं तर ते एक त्याला समजत नाही त्याला असं वाटतं की सगळं टाकायचं मीठ मसाला आणि नुसतंच द्यायचं मला असं त्याचं आहे लक्षात असं तो एक आहे त्याच्यानंतर मग दुपारी जरा बसलेली जर स्टोरी बुक ती पेपा पिगची म्हणजे माहिती असेल ती ती तर फेमसच आहे स्टोरी तर ते मी खूप अगोदर म्हणजे जवळजवळ ना मला असं वाटतं ना त्या बुकला आणून 2 वर्ष तरी झाली आहेत 2 वर्ष अगोदरच मी ते बुक आणलेलं बस आठवते खूप अगोदर तर ते आणलं ना तर तेव्हा ह्याची एवढी लेवलच नव्हती तर मी आणलं असं वापरलेलं काही दिवस तर मला कळलं की काहीच असं ह्याला समजत नाही हा इंटरेस्ट पण असं नाही एवढा म्हणजे दाखवत आहे ते मी बुक तसंच ठेवलेलं आणि त्याच्यानंतर मग ते फन अंडर द सन तेवालं बुक आहे ना ते आणलेलं मी म्हणजे खूप उशिरामध्ये खूप गॅप गेल्यामध्ये मी स्टोरी बुक नव्हती वापरत तर आता ते बुक त्याला मी विचारलं ना 2-3 बुक दाखवून कुठलं पाहिजे तर त्यानेच ते काढलेलं मग ते त्याचं थोडंसं स्टोरी बुक जरा आहे म्हणजे स्टोरी ती बरी आहे म्हणजे ते पेपा पिग त्यांची पूर्ण फॅमिली असं फिरायला वगैरे जाते त्याच्या तशी ती फिरायला जाण्याची स्टोरी आहे तर आत्ता ती त्याला थोडं म्हणजे कळतं आहे म्हणजे मी त्याला पिक्चर दाखवते ना आणि कसं स्टोरी बुक घेताना आपण हे करतो ना भरपूर असतात स्टोरी बुक ऑनलाईन वगैरे पण आपल्याला कसं आपल्या मुलांसाठी फॉन्ट वगैरे सगळं बघावं लागतं आपल्याला जर रीडिंग शिकवायचं असेल तर चांगली फॉन्ट त्याच्यानंतर पिक्चर थोडंसं असं बिग साईजचं ते सगळं आपल्याला बघावं लागतं ना तर मगाशी पण थोडा हा झोपलेला ना 15 मिनटं मी थोडंसं जरा ते सर्च करत होते अजून चांगले कुठले आहेत का असंच जरासं असं तर तेव्हा ते आता ते पेपाचं त्याला आता थोडं समजायला लागलं आहे म्हणून आता ते त्याचं जरा घेतलं आणि मग
आता त्याला थोडं म्हटलं मला जरा किचनमध्ये पण जायचं आहे आता जेवण वगैरे करायला, म्हणून त्याला आता स्केटिंग दिलेलं आहे. तर आता तो ते करतो आहे. आणि ह्याने जरा मी नोटीस केलं जरा स्केटिंगने पण जरा दमायला होतं त्याला थोडंसं असं रात्री म्हणजे झोपतो. तर आता माहिती नाही, आता 15-20 मिनटं झोपला आहे. तर आता रात्री बघू आता कितीला झोपतो, याचं काय सांगता नाही तरी दिवस. खाली 5 + 2 किती सर्कल? 5 सर्कल. 1 बोल +2 1 2 किती? 1 2 3 4 5 6. तर जेवण वगैरे झालं आमचं आणि मी थोडी वॉक करत होती म्हणजे बाहेर म्हणजे रिदेशला घेऊन, पण मीच चालते. तो असा एक राऊंड मारला आणि आता बसला तिकडे जाऊन. सारखं त्याला मगापासून बोलते उठ उठ उठ. तर मला असं वाटतंय आता त्याच्याकडे बघून की त्याला झोप आलेली आहे. तर आता आम्ही थोडंसं आता हे रुटीन केलं आहे, म्हणजे मी चालते अशी त्याला घेऊन आणि मग नंतर आम्ही जातो आतमध्ये झोपायला. म्हणजे व्हिडिओ एंड नव्हता केला ना, तर मला आता आठवलं, म्हटलं चला व्हिडिओ एंड करूया. तर चला आता व्हिडिओ हा एंड करते इथेच. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि थँक्यू फॉर वॉचिंग. चला.